नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 9वी मध्ये सेकंड चॅप्टर पॅरलल लाईन्स मध्ये आता आपण थेरम चालू करतो. थेरम मध्ये पहिला थेरम जो आहे इंटेरियर अँगल थेरमचा, तो थेरम जो आहे तो इनडायरेक्ट प्रूफचा आहे. आपल्याला मोस्टली सर्वात जास्त डायरेक्ट प्रूफवालेच थेरम आहेत, काही इनडायरेक्ट प्रूफवाले. तर आज आपण इनडायरेक्ट प्रूफवाला थेरम व्यवस्थितपणे समजून घेऊ. मी अगोदरच्या एका लिंकमध्ये तो दाखवलेला आहे, समजून सांगितलेला आहे. पण आत्ता समजून सांगताना कम्पॅरेटिव्हली आपल्याला पाहिजेत दोन थेरम, आणि ते कम्पॅरेटिव्हली यासाठी पाहिजेत की तुमच्या ते व्यवस्थितपणे लक्षात येते. कोणते दोन थेरम आहेत ते? तर दिस थेरम्स आर इंटेरियर अँगल थेरम and second one is इंटेरियर अँगल टेस्ट. हे पुस्तकामधले दोन थेरम आहेत, इंटेरियर अँगल थेरम आणि इंटेरियर अँगल टेस्ट. आता या दोन थेरम मधला जो काही डिफरन्स आहे तो म्हणजे पहिला थेरम आणि त्याचा कॉन्व्हर्स म्हणजे दुसरा थेरम, आणि दोन्हीचेही इनडायरेक्ट प्रूफ पुस्तकात दिलेले. पण काय असतं का थेरम थोडेसे मोठे वाटतात आणि मग तुमचा तो कंटाळा होतो, अरे खूप मोठा थेरम आहे, कसा आपल्याला जमेल की नाही. पण हा थेरमकडे आता मी सांगतो त्या पद्धतीने पहा, तुम्हाला हा समजेल आणि समजून घ्या. तुम्हाला पाठ करायचा नाहीये किंवा आता हे तुम्हाला पाठच पाहिजे तरच परीक्षेला येणार आहे असं काहीच नाही. तुम्हाला फक्त थेरम समजला पाहिजे हे लक्षात ठेवा. ठीक आहे, लेट अस स्टार्ट. सी द स्टेटमेंट ऑफ थेरम. हियर इज द स्टेटमेंट. For first, if two parallel lines are intersected by transversal, okay, the interior angles on the sides of transversal are supplementary. And in another theorem, see above, if the interior angles formed by transversal of two distinct lines are supplementary, then the two lines are parallel. पिंक ने मी त्याला हायलाइट केलेलं आहे. ते दोन थेरम पहा जे अबोव आहेत. इफ टू पॅरलल लाईन्स आर इंटरसेक्टेड बाय ट्रान्सव्हर्सल. नाउ दिस इन दॅट two theorem there is figure for this. Now if two lines are parallel, see in figure here, this line M and L are parallel, means in that case parallel line is given, and in this another one parallel line is not given, but there what is given here? In that case interior angle formed by transversal of two distinct lines are supplementary, means angle supplementary दिलेले. या दोन्ही मधला फरक एवढाच आहे की या पहिल्या आपल्या याच्यामध्ये जो डिफरन्स आहे त्यामध्ये पहिल्यामध्ये काय दिले आपल्याला का ते पॅरलल लाईन्स या ठिकाणी पॅरलल लाईन्स दिलेल्या आहेत, आणि आपल्याला टू प्रूव्ह दॅट काय करायचंय, हे प्रूव्ह दॅट करायचंय, म्हणजे सप्लिमेंटरी आहे हे प्रूव्ह दॅट करायचंय. ओके. अँड इन सेकंड केस काय आहे? इन सेकंड केस सप्लिमेंटरी दिलेलं आहे, सप्लिमेंटरी इज गिव्हन अँड पॅरलल लाईन दाखवायची आहे. ओके, लक्षात आलं कॉन्व्हर्स काय असतं? या ठिकाणी आपल्याला सप्लिमेंटरी आहे ते दाखवायचं होतं, अँड हिअर गिवन होतं पॅरलल लाईन. इथे पॅरलल लाईन गिवन दिलेले आहे, पॅरलल लाईन दिलेले आहे आणि सप्लिमेंटरी दाखवायचंय. ओके, हिअर, आणि या ठिकाणी सप्लिमेंटरी दिलेले आहे, पॅरलल दाखवायचंय. ठीक आहे. हा, आता प्रूफ मध्ये पहा. Proof in here in there is
पॉसिबिलिटी अराइज रिगार्डिंग द सम ऑफ मेजर ऑफ ए अँड बी. म्हणजे या ठिकाणी 3 पॉसिबिलिटीज असणार आहे. पहिली पॉसिबिलिटीज असणार आहे ए अँड बी इज लेस दॅन 180, ए प्लस बी इज ग्रेटर दॅन 180 डिग्री आणि ए प्लस बी इज इक्वल टू 180 डिग्री. इनडायरेक्ट प्रूफमध्ये अशा पॉसिबिलिटीचा विचार करायचा आणि ती पॉसिबिलिटी एक एक घेणार आपण आणि कोणती नाहीये ते दाखवणार आणि जी आहे ती दाखवतो, म्हणजे जी आहे ती प्रूव्ह होते. आता यामध्ये काय होतं का आपल्याला पॅरलल लाईन्स दिलेल्या होत्या आणि आपल्याला इंटेरियर अँगल जे ए आणि बी आहेत ते सप्लिमेंटरी दाखवायचे होते, म्हणून या 3 पॉसिबिलिटी झाल्या. ठीक आहे. आता या साईडला पॉसिबिलिटीज कोणत्या येतात त्याच वेळेस या साईडला पॉसिबिलिटीमध्ये आपल्याला मिळेल या ठिकाणी आपल्याला लाईन पॅरलर दाखवायच्या आहेत. त्या लाईन पॅरलर आहेत म्हणजेच पॉसिबिलिटी फक्त 2च येणार. एक तर लाईन पॅरलर आहे हे मान्य करा, नाही तर लाईन पॅरलर नाही म्हणजे ते इंटरसेक्ट होतात हे मान्य करा. बरोबर आहे की नाही. 2च पॉसिबिलिटी. जसे त्या पहिल्या केसमध्ये 3 पॉसिबिलिटी होत्या म्हणून 3 पॉसिबिलिटी घेतल्या. या ठिकाणी 2च पॉसिबिलिटी आहेत. त्यामुळे फक्त आपण काय करणार, जी दुसरी पॉसिबिलिटी आहे म्हणजे पॅरलर नाही आहेत, दिस 2 लाईन्स आर नॉट पॅरलर असं लेटस कन्सिडर करणार आणि ते सॉल्व्ह करत कॉन्ट्राडिक्शन पर्यंत येणार. ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी एकच पॉसिबिलिटी आहे त्या ठिकाणी आपल्याला 3 पॉसिबिलिटी मिळाल्या. मग त्यामुळे इथे यांनी लिहिले पहा की लाईन ए बी and line are not possible. That is, we assume that line AB and CD are not possible, not parallel. आता हे पॅरलर नाही हे आपल्याला काय केलेलं आहे त्यांनी ॲझ्युम केलेलं आहे, कारण या केसमध्ये आपल्याला पॅरलर दाखवायच्यात म्हणून हे पॅरलर नाही असं ॲझ्युम केलंय. ठीक आहे. आता हाच थेरम आपण थोडासा खाली जाऊ आणि मग पहिल्या थेरमकडे पाहू. हे पॅरलर नाही आहेत म्हणजे काय करता येईल, पॅरलर नाहीत म्हणजे हा जो आहे इथे लाईन पहा, हे जर हे दोन्ही पॅरलर नसतील तर इथे दाखवल्याप्रमाणे हे काय होईल, इथे इंटरसेक्ट होतील की नाही इंटरसेक्ट इथे या ठिकाणी. म्हणजेच त्या 2 लाईन टी या पॉइंटमध्ये इंटरसेक्ट होतील असं मानलंय. टी या पॉइंटमध्ये इंटरसेक्ट होतील आणि इंटरसेक्ट झालं तर या ठिकाणी ट्रायंगल तयार होईल की नाही. अगोदर समजून घ्यायचं काय स्टेटमेंट आहे त्याच्याकडे जायचं नाही, फिगरकडेच पहा फक्त. तिथे काय लिहिलं ते पाहूच नका. या 2 लाईन पॅरलर नाहीत म्हणजे ह्या टी मध्ये इंटरसेक्ट होतील आणि टी मध्ये इंटरसेक्ट होतील याचाच अर्थ असा होतो का इथे पी क्यू टी हा एक ट्रायंगल तयार होईल. कोणता ट्रायंगल, पी क्यू टी हा ट्रायंगल तयार होईल. आता पी क्यू टी या ट्रायंगल मध्ये हा पी अँगल प्लस क्यू अँगल हे 2 अँगल इथे दिलेले आहेत 5 या ठिकाणी. ते आपण 180 आहे हे गिवन मध्ये आहे, हे गिवन मध्ये. म्हणजेच या 2 अँगलचीच ऍडिशन आपल्याला 180 येते आणि हे टी अँगलची ऍडिशन मग किती असेल, मेजर ऑफ अँगल टी काय असेल, टी असेल 0 डिग्री. कारण ट्रायंगलची समेशन तिन्ही अँगलची सम ऑफ 3 अँगल्स ऑफ ट्रायंगल मेजर ऑफ 3 अँगल्स ऑफ ट्रायंगल्स इज 180. देअरफॉर इफ 2 अँगल्स इज 180 हे गिवन आहे, त्यामुळे जी टी अँगल आहे तो काय येईल 0 डिग्री येईल. म्हणजे टी अँगल 0 आला की नाही. आणि टी अँगल 0 कधी येऊ शकतो, तो फक्त त्याच वेळी येऊ शकतो ज्या वेळेस पहा इथे पहा ही एक लाईन आणि दुसरी लाईन ही त्यावरच असेल आणि इथे मग इंटरसेक्ट कुठे, इथे टी पॉइंट असेल तरच हा 0 येईल ना. लाईनवर लाईन असेल तर, बरोबर आहे की नाही, तरच हा होईल. म्हणजेच या 2 लाईन डिस्टिंक्ट नसतील, वेगवेगळ्या नसतील. या 2 लाईन 0 येतो म्हणजे 2 लाईन एकच असेल आणि 2 लाईन एकच असेल याचाच मिनिंग काय होईल का तिथे 2 लाईन नाहीच आहेत, एकच लाईन आहे कनेक्ट, त्या ओव्हरलॅप होतात, कोइन्साइड होतात, म्हणजे 2 लाईन एकच लाईन आहे. आणि हे आपल्या याच्या बरोबर मॅच होतं का. आपण इथं काय लिहिलं, वी अज्युम दॅट लाईन ए बी अँड लाईन सी डी आर नॉट पॅरलर. ह्या पॅरलर नाहीत अशाच हे केल्या, पण त्या 2 डिफरंट लाईन आहेत. म्हणजे हे जे आपण जे अज्युम केलं होतं ते रॉंग आहे की नाही.
कारण जर आपण असं ॲझ्युम केलं नॉट पॅरलर आहे तर त्या इंटरसेक्ट होतात, आणि इंटरसेक्ट जर झाल्या तर टी अँगल झिरोच येतोय, आणि टी अँगल जर झिरो असेल तर त्या दोन लाईन ह्या एकच पाहिजे तरच टी लाईन झिरो येणार आहे, नाही तर तो टी लाईन झिरो येऊच शकत नाही. सिंपल आहे की नाही. आणि त्यामुळे आपण जे ॲझ्युम केलं ते कॉन्ट्रडिक्शन आहे, ते रॉंग आहे. म्हणूनच ए बी पॅरलर सी डी हा थेरम इथे प्रूव्ह होतो, आणि तेच या थेरममध्ये पुढे दिलंय. बाकी यामध्ये काहीच नाही. मी जे आता एक्सप्लेन केलं तेच तुम्ही पॉइंट वाईज पाहू शकता इथे. का सर्वात अगोदर इंटरसेक्ट ॲट पॉइंट टी, त्यानंतर ट्रायंगल पी क्यू टी इज फॉर्म जे आपण होतं. त्यानंतर त्या तिन्ही ट्रायंगलच्या अँगलची किती असते, 180 असते. बट या दोनच अँगलची ॲडिशन ही 180 आहे, कारण हे गिवन आहे. हे पाहिजे गिवन आहे. देअरफॉर दॅट इज द सम ऑफ टू अँगल्स ऑफ द ट्रायंगल इज 180 डिग्री. आणि जर हे असं 180 असेल तर अँगल टी म्हणजेच इथे 3 अक्षर दिला, अँगल पी टी क्यू हा 0 येईल. आणि अँगल पी टी क्यू जर 0 असेल तर लाईन पी टी अँड क्यू टी मीन्स लाईन ए बी अँड सी डी आर नॉट डिस्टिंक्ट लाईन. आणि म्हणजेच पण आपल्याकडे दिलेलं गिव्हन काय, गिव्हन लाईन आर डिस्टिंक्ट. देअरफॉर वी अराइव्ह ॲट कॉन्ट्रडिक्शन. कॉन्ट्रडिक्शन म्हणजे विसंगत. आपण काय म्हणजे विसंगत आलो स्टेटमेंटला. देअरफॉर जे ॲझ्युम केलं होतं ए बी अँड सी डी ते काय पॅरलर आहे. नॉन पॅरलर मानलं होतं ना, ते रॉंग आहे. जे ॲझ्युम केलं ते रॉंग. इथे व्यवस्थित लक्ष द्या, इथे एक शब्द रॉंग शब्द दिलेला आहे, तो रॉंग शब्द लागेलच. दिस रॉंग assumption is wrong. Therefore line AB and line CD are parallel. आणि इन दिस वे हा इंटेरियर अँगल टेस्ट प्रूव्ह होते. आता इंटेरियर अँगल टेस्ट कायमस्वरूपी लक्षात घ्या, जर लाईन पॅरलर दाखवलेली असेल, पहा इफ वी हॅव टू शो दॅट लाईन्स आर पॅरलर, त्यानंतर इंटेरियर अँगल टेस्ट किंवा अल्टरनेट अँगल टेस्ट किंवा करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट हे रिझन असतं. ठीक आहे. आणि इंटेरियर अँगल थेरम, करस्पॉन्डिंग अँगल किंवा अल्टरनेट अँगल हे जे थेरम्स आपण पाहणार आहे, पाहिलेले आहेत, ज्याच्या अगोदर बाजूला पाहतोय, ते कधी असतं, ते ज्या वेळेस आपल्याला लाईन्स पॅरलर दिलेल्या असतात, इट इज गिवन, आणि अँगल दाखवायचे असतात. ठीक आहे. आता हा आपण इनडायरेक्ट प्रूफने पाहिला. आता आपण काय करू, इनडायरेक्ट थेरम जो आहे तो पण कसा इनडायरेक्ट प्रूफने दाखवला तो एक क्लिअर पाहू. हा, इथे 3 पॉसिबिलिटीज असणार. ए बी इज लेस दॅन 180, ए बी इज ग्रेटर दॅन 180, आणि ए बी इज इक्वल टू 180. यामधल्या आपण प्रथम 2 पॉसिबिलिटीज ज्या आहेत, फर्स्ट अँड सेकंड, या फक्त कॉन्ट्रडिक्शन आहे, रॉंग आहेत, हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. मीन्स ऑटोमॅटिकली रिमेनिंग इज द अवर प्रूफ. सर्वात अगोदर लेस दॅन 180 वालं पाहिलंय. लेस दॅन 180 हे आहे, हे ट्रू आहे असं मानणार, आणि यू मे टेक दिस इज 1. आता याला ट्रू आहे असं जर मानलं तर सिंपल आहे. जर लेस दॅन असेल तर पहा, हा जो ही जी लाईन आहे ती आपण थोडीशी लेस दॅन म्हणजे अशी दाखवूया. कोणती, ही लाईन यल लाईन, फक्त मी काय करतो, लेस दॅन दाखवतो, म्हणजे थोडीशी खाली. ओके. हां, आता पहा, जर हे लेस दॅन असेल तर काय होऊ शकतं. हे लेस दॅन असेल तर सिंपल, जर मी याला एक्सटेंड केलं या लाईनला, आणि या पण दोन्ही लाईनला जर मी एक्सटेंड केलं, दिसतंय तुम्हाला एक्सटेंड करताना, तर या इंटरसेक्ट होतात. या ठिकाणी इंटरसेक्ट होतात. कधी, जर ए आणि बी हे लेस दॅन 180 असेल, ॲडिशन ऑफ ए अँड बी इज लेस दॅन 180, तर इंटरसेक्ट होतात. ठीक आहे. म्हणजे पहिली पॉसिबिलिटी जी आहे का लेस दॅन 180 हे
ट्रू नाहीये का, कारण ही गिवन लाईन इज पॅरलर, इंटरसेक्ट व्हायलाच नाही पाहिजे आणि त्यात इंटरसेक्ट होतात. सिंपल, लक्षात आलं. म्हणजे पहिली जी पॉसिबिलिटी आहे की ती रॉंग आहे. ठीक आहे. अब नाउ सी अनदर. अनदर मध्ये काय केलं आपण की ए प्लस बी, अँगल ए प्लस बी इज ग्रेटर दॅन 180. ग्रेटर दॅन 180 कधी असेल, व्हेन this line is like this. Like this means what happen here, if we extend this line M and this L other sides of ट्रान्सव्हर्सल ए आणि बी अँगलच्या अदर साईडला, तर या अदर साईडला इंटरसेक्ट होतील. सिंपल आहे की नाही. आणि पुन्हा जे आपण सेकंड जे मानलं होतं ए प्लस बी इज ग्रेटर दॅन 180, हे पुन्हा रॉंग असेल. आणि मग फायनली जे राहिलं ते इट्स अवर प्रूफ. ओके, बुकमध्ये हे दिलेलं आहे. तरी पण मी इथे तुम्हाला कम्पॅरेटिव्हली सांगण्याचा प्रयत्न केला का इनडायरेक्ट प्रूफ. आता आपल्याला इनडायरेक्ट प्रूफ जास्त नाही आहेत, पण इनडायरेक्ट प्रूफमध्ये थोडंसं इमॅजिनेशन असतं. आणि इमॅजिनेशन असल्यानंतर आपल्याला त्या फिगरमध्ये जाऊन मी आता कसा विचार केला तसा सर्व विचार करून अगोदर समजून घ्यायचं असतं. आणि समजून घेतल्यानंतर मग ते तुमच्या लक्षात बसेल. ठीक आहे. याचं पण प्रूफ पुस्तकात दिलेलं आहे आणि याचं पण प्रूफ पुस्तकात दिलेलं आहे. यामधल्या प्रूफमध्ये फक्त थोडासा मी चेंज केलेला आहे. काय युक्लिड्स पॉस्ट्युलेटच वापरलेला आहे. मी या अगोदरच्या माझ्या लिंकमध्ये याचं थेरमचंही पूर्ण तुम्हाला आन्सर दिलेला आहे, पूर्ण थेरमचं प्रूफ दिलेलं आहे. आता फक्त कम्पॅरिझनसाठी घेतलं होतं का या ठिकाणी त्यांनी ट्रायंगल कन्सिडर केलेलं आहे. इन बुक, इन अवर टेक्स्ट बुक त्यांनी ट्रायंगल कन्सिडर करून सॉल्व्ह केलेलं आहे. पण आपण युक्लिडच्या पॉस्ट्युलेटचा हा पण वापर करू शकतो का जर ए अँड बी इज ग्रेटर दॅन 180 देन अदर साइड ऑफ ट्रान्सव्हर्सल दे आर गेटिंग इंटरसेक्ट इच अदर and therefore it is also contradiction to our assumption, therefore line. ठीक आहे. म्हणजे हे जे आहे हे तुम्ही तुमच्या अल्जेब्रामध्ये मीन्स मॅथ 1 मध्ये रिअल नंबर या चॅप्टर मध्ये सुद्धा असं असतं, √2 इज अ इरॅशनल नंबर अँड वी हॅव टू प्रूव्ह दिस. मग ते कसं प्रूव्ह करतो आपण का √2 हा इरॅशनल नाहीये असं अज्युम करायचं, सॉल्व्ह करायचं आणि काहीतरी रॉंग स्टेप येते, रॉंग पॉइंटला येतो आणि त्यानंतर आपण म्हणू का रे हे तर नाहीये, मग जे आपण अज्युम केलं ते नाहीये. सेम तसं इनडायरेक्ट प्रूफ असतं. ठीक आहे. हा एक तुम्हाला ट्राय आणि एक छोटासा थेरम घेऊन मी तुम्हाला ट्राय केला की 2 कम्पॅरिझन करून दाखवले. असे प्रत्येक थेरम कम्पॅरिझन करून किती सोपे आहेत हे याच्या पुढच्या लिंकमध्ये समजा. आता मी थेरमचं इनडायरेक्ट प्रूफ नाहीत, आपल्याला डायरेक्ट प्रूफ, डायरेक्ट प्रूफ सुद्धा किती सोप्या पद्धतीने लक्षात ठेवायचे हे मी पुढच्या थेरममध्ये तुम्हाला पुढच्या लिंकमध्ये सांगणारच आहे. मग ती लिंक तुम्हाला व्यवस्थितपणे नोटिफाईड व्हावी यासाठी फक्त खाली सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलचा आयकॉन आहे त्यावर तुम्ही प्रेस करा. म्हणजे काय होईल का तुम्हाला लिंक ऑटोमॅटिक आलेली दिसेल आणि आपण असाच चॅप्टर हळूहळू पुढे जाऊ. आता हे थेरम तुम्हाला 100% इझी वाटतील याची खात्री घ्या. ठीक आहे. थांबूया. गुड बाय.